सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ओळे संघाकडून रोहन मुंगाजी। अनिकेत आणि कुणाल अशी सलामीची जोडी। पहिला बॉल, पहिलाच बॉल अडबा पॅटर्न साइडला वळवण्यात आलाय। चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते। डबल 2 धावेनं खातं उघडलं जाईल। अजित मुंगाजी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी। श्री गणेशा होत असताना गबाड संघाचा रोहन मुंगाजी एक चांगला स्पिनर या टीमचा। ओ यावेळेस मात्र थोडासा शॉर्ट होता बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून क्रॉस करून बॉलला पाठवलंय ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं। पहिला मोठा स्ट्रोक षटकार। थोडी चुकी केली इकडे मात्र बॉलर रोहन मुंगाजीनं। एवढा रूम जर मिळाला फलंदाजाला तर ऑब्व्हियसली बॉल टर्न जरी झाला ना तरी सर्रासपणे आजकाल 360 डिग्री मध्ये फिरून वळून हे फटके स्ट्रोक खेळता येतात आणि तेच घडलं। अनिकेतच्या बॅटमधून षटकार आलाय। चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा फुल लेंथ होता, चेंडू पुढे केला होता। इकडे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला सरळ विकेट कीपरच्या दिशेमध्ये। डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता। ओ लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय। अजित मुंगाजी त्या ठिकाणी आहे। फायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला वरच्या क्रमांकाचा फलंदाज आहे। रायगड प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक त्याचं पाहायला मिळालं होतं। चांगल्या फॉर्म मध्ये आहे। सुपर डुपर गेले 2-3 वर्ष सातत्याने त्याच्या पॅटमधून धावा येत आहेत। कुणाल ऑन स्ट्राइक नाव। चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन। एक्स्ट्राजनं धाव वाढेल। टोटल मूव्स टू 10 नाव। 10 धावा धाव फलकावर। दुहेरी आकड्यामध्ये रन्स आपल्याला पाहायला मिळतात। फुल टॉस आहे, संधी आहे जरूर या ठिकाणी लॉंग ऑफला। जेल टिपलाय, फलंदाज बाद, पहिला धक्का। गव्हाण संघ इकडे पहा, फुल टॉस होता, वॅकंट एरिया निवडायला हवा होता। मोकळं क्षेत्र बरंच असतं पहिला 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये काढून दिलाय आणि बिग विकेट। कुणाल कोळे मैदानाच्या बाहेर जाईल। पहिली सफलता रोहन मुंगाजीला 10 या धावसंख्येवर। संदेश कोळी आलाय 3ऱ्या क्रमांकावर। ड्राईव्ह केला, गवासला। सिंगल येत असताना त्या ठिकाणी 1 रन मिळाली। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय चिरोबा सांगडे आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी वाकडी आऊ। 2 टीम्स मध्ये मॅच पाहायला मिळेल। दुसऱ्या फेरीमधील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क करा।
तर पहिलं षटक समाप्त झालंय. 11 धावा दिल्या रोहन मुंगाजीनं. एक चुकीचा चेंडू, त्याच्यावर आलेला षटकार, परंतु एक महत्वाची विकेट मात्र त्यानं मिळवलंय. त्याचेच बंधू रोशन मुंगाजी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. अनिकेत कोळी, संदेश कोळी सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून निघतात यंदाच्या हंगामामध्ये, त्यामुळे इथे भागीदारीची गरज आहे. रोशन मुंगाजी राईट आर्म ओव्हर द विकेट ना. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. मिड विकेट आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. बाकी 8 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. संधी आहे या ठिकाणी. ओ झेल सुटलाय हातामधून. संतोष दादा मात्र त्या ठिकाणी बरेच धावले होते. लास्ट मुवमेंटला हातामध्ये चेंडू निसटला. ओ द स्टम्प्सना सुंदर असा ड्राईव्ह, कमाल फटका, स्वीप कवा बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता येतोय खणखणीत असा चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. आमचे साथी गुणसंख्या लेखक कांचन पालकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 17 धावा धावफलकावर. 17 रन्स ऑन बोर्ड. रोशन मुंगाजी गोलंदाजी मार्कवर. पहिल्या 2 बॉलमध्ये 6. पहिल्याच बॉलवर झेलची शक्यता होती, थोडासा टफ चान्स, परंतु त्यानंतर मात्र संदेशच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक. फुल लेंथ होता, फ्लिक केला. रिशच्या सहाय्याने बॉलला वळवले ऑन साइडला. अजित त्या ठिकाणी सिंगल मिळेल. 1 रन. चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते सध्याच्या घडीला वरच्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजांकडून. आणि अनिकेत या खेळाडूची बॅट लागली तर नक्कीच मोठ्या धाबा सुद्धा होऊ शकतील. परंतु पाहूया, फुल टॉस, टाइम प्रॉपर झालेला नाहीये. बेड विकेटकडे चेंडू येत असताना पुन्हा एकदा अजित मुंगाजी त्या ठिकाणी आहेत. एकच जावेल. या स्पर्धेमध्ये म्हणाव्यात अशा मोठ्या धाबा झालेल्या नाहीयेत. मागची स्पर्धा पण पाहिली, किंजल ट्रॉफी, तर अगदी 95-98 चेंडू सिक्सरचे वापरण्यात आले होते तेजस मात्र यांच्या स्पर्धेमध्ये. परंतु या स्पर्धेमध्ये निवियाचे बॉल आहेत. ओ स्वीप केलाय, व्हाट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ओढलाय. स्क्वेअर लेगच्या वरतून रोशन मुंगाजीवर खेचलाय षटकार. कमाल स्ट्रोक, काय मुवमेंट होती, कमाल टायमिंग सुद्धा पाहायला मिळालं. पहा, सुपर. गुडघे टेकून, गुडघ्याचा आधार घेत षटकार खेचलाय. धावसंख्या झपाट्यानं आता मात्र विकसित होत असताना 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्वीप केलं. यावेळेस मात्र गॅप मधून बॉल चाललाय. फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता. कमाल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. शक्तीपेक्षा बऱ्याच वेळेला युक्ती श्रेष्ठ ठरते आणि तेच केलंय. सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा उठवला गेलाय. तो गव्हाण संघाच्या टॉप ऑर्डर बॅटर कडून 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. रोहन आणि रोशन, 2 मुंगाजींनी धावा दिल्या, त्या तब्बल 29 धावा. पॉवर प्ले मध्ये 11 दिल्या होत्या रोहननं. रोशनच्या या ओव्हर मध्ये आल्यात 18 धावा. 29 लॉस ऑफ 1 विकेट. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. कमबॅक करावा लागेल. एक चांगलं षटक मात्र कमबॅक करून देऊ शकतं. पाहूया, तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र कोणाच्या खांद्यावर दिली जाईल. रोहनला पुन्हा एकदा पाचारण करण्यात येते की तिसऱ्या नवीन गोलंदाजाचा वापर केला जाणार. एकोणतीस धावा धावफलकावर. 29. त्यानंतर सांगडे आणि वाकडी
या दोन संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. रोहन मुंगाजी मिश्रणयुक्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल. वेगवान चेंडू होता. अपील पाहायला मिळते. जोरदार अपील, परंतु पंचांना मात्र इंटरेस्ट नाही अपील मध्ये. जोरदार अपील पाहायला मिळाली होती. व्हेरी अग्रेसिव्ह लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. रन कोणत्या स्वरूपामध्ये आले अंपायर? बॅटकट आहे अंपायर. लेग बाईस. थँक्यू. हो, हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलले बॉलला. मिडॉनकडे फंबल पाहायला मिळते त्या ठिकाणी. साधा सोपा होता आणि फलंदाजांच्या मनामध्ये सुद्धा हेच होतं की सिंगल घ्यायची आपल्याला, परंतु क्षेत्ररक्षण चुकीचं झालं. थोडी घाई आणि त्याचमुळे इकडे संधी मिळाली 2 धावा कंप्लीट करण्याची. आणि या 2 धावेनं टोटल मूव्स टू 32 नाव. 32 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये मिडॉनकडे चेंडू लॉंग ऑन कडून जात असताना आता एकच धाव मिळेल. रोखावं लागेल या जोडीला. संपूर्णपणे सेट झालेत बॅटर. अनिकेत कोळी 6 बॉलमध्ये 10, संदेश कोळी 8 बॉलमध्ये 21. सुपर बॅटिंग. दोनही प्लेयर्स मध्ये चांगली भागीदारी होत असताना दुसऱ्या विकेटसाठी. हो, इकडे पहा, हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेनं चाललाय. त्या ठिकाणी कोणतीही धाव नाहीये. थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला, त्यामुळे टाइम करणं जड गेलं अनिकेतला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू कमबॅक करत असताना रोहन मुंगाजी. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये होत असताना लेग स्पिन, ऑफ स्पिन तुम्हाला पाहायला मिळतील. यॉर्कर पाहायला मिळतील. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळेल आणि मिश्रणयुक्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज. हो, कमाल चेंडू होता यावेळेस मात्र. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि इकडे कदाचित एक धाव पूर्ण होईल. खरं तर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये बरोबर होता आणि स्टंप टिपल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आणि एक धाव नाहक दिली. एक रन टीमची टोटल 34 वर 34. तिसरं षटक सुरू आहे, परंतु या ओव्हरमध्ये थोडा कंट्रोल पाहायला मिळालाय. धावसंख्येवर लगाम घालण्याचं कार्य केलंय. पाहूया संदेश कोळीसाठी पुढचा चेंडू रोहन मुंगाजी सादर करतील. आपला फेवरेट स्ट्रोक बनवण्याच्या नादामध्ये इकडे मात्र हा चेंडू मिस केलाय. चांगली बॉलिंग राहिली रोहन मुंगाजीचं. हे षटक मात्र समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गव्हाण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 34 धावा. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी.
पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा, 3 धावा येताना दिसल्या या ओव्हरमध्ये. संयम पाटील आलाय गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. लोवा फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगकडे वळवला हा चेंडू. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण अजितचं. 2 रन्स मात्र मिळणार आहेत. हळूहळू धावसंख्या पुढे लोटत चालवले खरी गव्हाण संघानं. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आतापर्यंत 39 39 धावा, चौथं षटक प्रगतीपथावर. चला सांगणे संघाचा संघनायक आणि वाकडी संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. फुल टॉस आहे. इकडे चुकी केली. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या वरतून. उत्तुंग षटकार. चुकी केली संयमनं. खरं तर बघासपासून मोठे फटके येत नव्हते. रोहन मुंगाजीनं थांबवले होते मोठे फटके. परंतु फुलटॉस बॉल दिला तर मग फलंदाज लगेच सेट होऊन जातात. कॉन्फिडन्स वाढतो. अनिकेतच्या पाठमधून तो षटकार. हो चांगला बॉल होता. इकडे फुल लेंथ होता. खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला. अजित वेगाना चेंडूवर गेलाय जरूर आणि थ्रो ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना चांगली रनिंग मिळून विकेट म्हणावी लागेल. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड नाव. धावा आल्यात या ओव्हरमध्ये. डबल, 3दा डबल, एकदा षटकार, एक व्हाईट बॉल. संयम पाटील परत फुल टॉस भिरकावून दिलाय. लॉंग लेगच्या वरतून खेचलाय. आणखीन एक बहारदार फटका. षटकार. चुका झाल्यात या ओव्हरमध्ये. चुका झाल्यात. चौथं षटक फार महत्वाचं होतं. कारण इकडे चांगलं षटक पडलं असं. कारण तो मित्र म्हणजे सेटअप करून दिला होता रोहन मुंगाजीच्या तिसऱ्या षटकानंतर. कंट्रोल आला होता. थोडासा दबावाखाली होते फलंदाज. परंतु आता मात्र सुसाट वेगानं गाडी सुटले आणि धावफलकावर धाव आपल्याला पाहायला मिळतात. गव्हाणचं अर्धशतक धावफलकावर. 53 धावा कंप्लीट. 53. आजच्या दिवसामधला हा हायेस्ट स्कोर आहे. कडे मैदानावर पाहिलं तर फारशा धावा होत नाहीयेत. त्यामुळे चेसिंग करत असताना सुद्धा थोडंसं अडचणी निर्माण होऊ शकतील. जरूर अजित मुंगाजी सारखा फलंदाज म्हटला तर तो काहीही करू शकतो. परंतु सध्याच्या घडीला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे ती गव्हाण संघाची. आणखीन एक ऑन साइडला आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या वरतून. सीमारेषा पार. अक्षरशः धुतलाय संयम पाटीलला. त्याच्यावर आलेला हा तिसरा षटकार. महागडे षटक ओळे टीम कडून समाप्त होत असताना आणि धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 59 धावा. 59 रन्स ऑन बोर्ड. प्रचंड महागडा ठरलाय. संयमची साधारण गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे चांगला चोप तब्बल 25 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. असंच वाटत होतं कदाचित शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 25 यायला हव्यात. कदाचित गव्हाणच्या मनामध्ये सुद्धा हेच होतं. परंतु एकाच ओव्हरमध्ये 25 आल्यात आणि त्यामुळे आता मात्र एक मोठी धावसंख्या चेस करावी लागणार ओळे संघाला. याच्यावर शिक्कामोर्तब केलंय ते अनिकेत कोळी आणि संदेश कोळी या जोडीनं. अनिकेतची धावसंख्या आपण पाहूया. कधी ओव्हरटेक करून गेला संदेशला कळलं सुद्धा नाहीये. कारण संदेश कोळी 21 धावांवर होता तेव्हा अनिकेत अगदी सिंगल डिजिट मध्ये होता. परंतु आता अनिकेत कोळी 35 धावांवर जाऊन पोहोचलाय 14 बॉलमध्ये. कारण या मागच्या ओव्हरचे सगळे चेंडू तोच खेळला. 3 डबल्स 3 षटकार. सुपर बॅटिंग. हे षटक मात्र डोकेदुखी ठरलं ओळे संघासाठी आणि आता मात्र 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी बार्क द लेजंड क्रिकेटर संतोष दादा म्हात्रे. पहिलाच बॉल एज अँड ड्रॉप. ओ माय गॉड. संधी मिळाली होती पहिल्याच बॉलवर. साधा सोपा झेल त्या ठिकाणी टाकलाय. दबाव बनवला होता या विकेट नंतर. परंतु या चुका अंडर प्रेशर बऱ्याच वेळेला होतात. प्रेशर मध्ये जरूर आहेत फिल्डर सध्याच्या घडीला परंतु झेल नाही सोडू शकत. ड्रॉप केलाय.
ओ लोवा फुल टॉस बॉल उचललाय, काऊ कॉर्नरच्या वरतून खेचलाय. संतोष दादा मात्रे यांच्यावर हल्ला, बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. षटकार हे होतं बऱ्याच वेळेला. झेल सुटणं, त्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं, पुढच्याच बॉलवर षटकार येणं, हे चित्र बऱ्याच वेळेला वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण चर्चा करत राहतो, हा झेल घेतला असता स्ट्राईक रोटेट झाली नसती, स्ट्राईक रोटेट झाली नसती, षटकार आला नसता. जर त्याला विचारतोय कोण क्रिकेटमध्ये. 4 चेंडू शिल्लक. चेंज ऑफ पेस, थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल, पुलचा फटका, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. ओ चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग, सिंगलच आली. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड पोहोचलाय तो तब्बल 67 या आकड्यावर. ओ डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. संदेश कोळीच्या बॅटमधून येतोय तडाखेबंद फटका. षटकार. आता अक्षरशः पाहायला गेला तर दाहकता पाहायला मिळाले फलंदाजांमधली. होरपळून काढले ओळे संघाच्या गोलंदाजांना. सोडलेला झेल सुद्धा महागडा पडला आणि त्यानंतर 2 षटकार येताना दिसले आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 73 रन्स, 73 धावा. घाम गाळावा लागेल अजित मुंगाजीला या मॅच मध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 16-16 आतापर्यंत संतोषदादा मात्रे यांच्या षटकामधले हे 4 चेंडू. त्यामुळे 16-16 परत एखादी सिंगल येणार का की संदेश कोळी. पाहूया. लास्ट 2 बॉल्स टू गो. उंचावरून स्ट्रोक खेळलाय, उत्तुंग फटका, स्क्वेअर लेगच्या वरतून कमाल स्लॉग स्वीप, बॉल सीमा पार. षटकार. तिसरा षटकार आलाय. मागच्या ओव्हरमध्ये संयम पाटीलने सुद्धा 3 षटकार खाल्ले. या ओव्हरमध्ये संतोष मात्रे यांनी सुद्धा आतापर्यंत 3 षटकार खाल्लेत. टोटल मूव्स टू 79 राऊंड. मोठी धावसंख्या रचले गमान टीमला. लास्ट बॉल. चांगला चेंडू होता, फुल लेंथ खोला टाकलेला हा चेंडू. लॉंग चेस अजितसाठी. चाऊन बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत पर्याप्त वेळ. दुसरी धाव पूर्ण करण्याचा. तिसरी कंप्लीट. खराब क्रिकेट या ठिकाणी. पहा सुंदर रनिंग मध्ये विकेट म्हणावी लागेल आणि 3 धावांच्या बरोबरीने 80 क्रॉस करून गेलाय गव्हाण संघ. 82 रन्स ऑन अ बोर्ड, 82 धावा तब्बल धाव फलकावर. तिसरं षटक पडल्यानंतर असं वाटत होतं की चला धावसंख्या थोडीशी लगाम घातली गेले, परंतु त्यानंतर मात्र